नाशिकच्या सीआरपीएफमधील जवानाचा दिल्लीत मृत्यू. मंगळवारी सकाळी नांदुरला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. कर्तव्य बजावत असताना राजधानीत आला हृदयविकाराचा तीव्र झटका. आडगाव इच्छामणी नगर येथील रहिवासी तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिशीघ्र कृती प्रतिसाद दलातील हेड कॉन्स्टेबल सचिन श्रीराम चव्हाण वय वर्ष 40 यांचे रविवार दिनांक 11 रोजी रात्री राजधानी दिल्ली येथे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले होते. आडगाव कोणार्क नगर येथील इच्छामणी नगरमध्ये राहत असलेले सीआरपीएफ फोर्समधील हेड कॉन्स्टेबल सचिन श्रीराम चव्हाण यांच्या मृत्यूची खबर मिळताच परिसरात शोककळा पसरली होती. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी 9 वाजता नांदूर येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सीआरपीएफ फोर्समधील वरिष्ठ अधिकारी तसेच कुटुंबियांच्या वतीने सचिन चव्हाण यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. सीआरपीएफच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या 3 फैरी झाडून सलामी दिली. तसेच उपस्थितांनी पार्थिवास सलामी देऊन श्रद्धांजली अर्पण केली. अधिकाऱ्यांनी मयत सचिन चव्हाण यांचा मुलगा, पत्नी तसेच इतर कुटुंबीय नातेवाईकांचे सांत्वन केले. स्वर्गीय चव्हाण यांच्या मुलाने अंतिम संस्कार करून पार्थिवास अग्निडाग दिला. सचिन चव्हाण हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील रहिवासी असून हल्ली ते नाशिकच्या आडगाव शिवारात अंबिका चौकात राहत होते. चव्हाण 2004 साली केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले होते. चव्हाण यांचे पार्थिव गुजरातीतून मंगळवारी सकाळी नाशिकला आणण्यात आले. त्यांच्यावर सकाळी 9 वाजता नाशिकच्या नांदूर येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. चव्हाण यांच्या पश्चात आई, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने चव्हाण कुटुंबियावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. या दुर्घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक. Semangat! Çok satırsa selam ve semangat! Selamat! Sus!
Semangat! Berposan! Ekrambar! Kandar! Set! Hold! Kandar! Hold! Kandar! Set! Hold! Kandar! Dirban! Kandar! Set! Hold! Kandar! Bagat! Set! Semangat! Siap!